नमस्कार पालक व विद्यार्थी मित्रांनो. गेले 5 ते 6 दिवस झालं आपण मुलांना स्वर, व्यंजनापासून शब्द कसा तयार करायचा, त्या शब्दांचं वाचन कसं करायचं, जोडाक्षर म्हणजे काय, वाक्यांचं वाचन कसं करायचं, हे सगळं शिकवलं आहे. आणि मला पण खात्री आहे की तुम्ही मागचे 5 ते 6 व्हिडिओज बघून मुलांची भरपूर प्रॅक्टिस घेतली असेल. त्यामुळेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडासा व्याकरणाचा भाग शिकवणार आहे. म्हणजे मुलांना कर्म काय, कर्ता काय, क्रियापद काय हे थोडं समजलं पाहिजे. काही वेळा मुलांना पूर्णविराम आला की कुठे थांबावं हे कळतच नाही. काही काही वेळा आपली त्यांची गाडी एकदा चालू झाली की थांबतच नाही. म्हणजे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. पण भारत माझा देश आहे इथं जेव्हा पूर्णविराम येतो तेव्हा मुलं तिथं थांबायचं विसरून जातात. हेच मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. भरपूर अशा वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला शिकायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तर स्किप करूच नका, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यासाठी आपल्याला जावं लागणार आहे स्क्रीनवर. चला विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीन दिसते सर्वांना? ओके, स्क्रीन दिसते का सर्वांना? हो मॅडम. ओके, गेले 6 दिवस झाले तुम्ही रोज होमवर्क करता, पाठवताय आणि तुमच्यामध्ये आता बरीच वाचनामध्ये सुधारणा पण झालेली आहे. तर आज आपण बघणार आहोत लघु वाक्य, त्याचं वाचन आणि अभिव्यक्ती. हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या क्लासमध्ये आपल्याला शिकायचं आहे. बघा, वाक्य वाचनाच्या आणि अभिव्यक्तीच्या कौशल्याचा विकास. आज आपल्याला वाक्य कशा पद्धतीने वाचायचं हे शिकायचं आहे. चला मी दुसरी स्लाइड घेते आता. मला दिसत असेल वाचन कौशल्य. लघु वाक्यांचे स्पष्ट आणि प्रभावी वाचन आपल्याला शिकायचं आहे. अभिव्यक्ती विकास म्हणजे योग्य उच्चार आणि भाव समजून वाचनाचा सराव करायचा. अभिव्यक्ती विकास म्हणजे काय, तर योग्य उच्चार केला पाहिजे. बरोबर, उच्चार तुम्हाला योग्य करता आला पाहिजे. आता मी एक शब्द देते. चला, माया हा शब्द वाच. श्रावण. श्रावण. ओके, आपण म्हणतो ना श्रावण महिना आला म्हणजे मराठी महिना आला. हा श्रावण महिना, कार्तिक महिना, आषाढ महिना, मग हा कोणता महिना आहे, श्रावण महिना. याला वाचायचं कसं, श्रावण. म्हणजे आपण योग्य उच्चार केला आणि त्याचा भाव पण समजून आपल्याला वाचनाचा आपण सराव केलेला आहे. असंच आपल्याला त्याचा उच्चार तर स्पष्ट करायचाच आहे, पण त्याच्यासोबत त्याचा अर्थ पण आपल्याला समजून घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर इथे दिलेला आहे सुधारणा कशी करायची. हळूहळू वाचनाची गती आणि आत्मविश्वास वाढवायचा. हळूहळू तुमचं वाचन तुम्हाला जमायला लागलं की तुमची गती वाढत जाते आणि तुमचा एक कॉन्फिडन्स जो आहे तो पण वाढतो. येस, मला पण आता वाचता येते. अशा प्रकारे स्वतःची वाक्य तयार करण्याची क्षमता विकसित करणे. तुम्हाला मी मागच्या क्लासमध्ये होमवर्क पण दिला होता बघा, की स्वतःची वाक्य तुम्ही काही तयार करा. जसं की समजा आईला म्हणतो ना, आई जेवायला दे, हे एक वाक्य आहे. बरोबर, आई जेवायला दे हे एक वाक्य आहे. अशी वेगवेगळी वाक्य तुम्हाला जी आजूबाजूला दिसत आहे त्यावरून तुम्हाला स्वतःची वाक्य तयार करायची होती. तशी छान छान वाक्य तुम्ही तयार करून पण आणली होती. आता मला सांगायचं, पूजा एक वाक्य सांग बरं. तू एखादं कोणतंही वाक्य सांग, एखादं वाक्य सांग. अशी वाक्य तुम्हाला तयार आंबा करायचं खाते. आहे. मी आंबा खाते. व्हेरी गुड. आंबाच खाते का, पेरू खात नाही का? मी आंबा खाते. आता सर्जनशीलता म्हणजे स्वतःची वाक्य तयार करण्याची क्षमता. मी आंबा खाते. व्हेरी गुड, छान वाक्य तयार केले. आणखी एखादं माया तू सांगू शकशील एखादं वाक्य तयार करायचं आणि पटकन सांगायचं. याच्याने मी तुमची शाळेत जाते. मी शाळेत जाते. ओके, मी शाळेत जाते. हे काय आहेत, वाक्य आहेत जे की तुम्ही तयार करत आहात. ओके, याच्याने तुमची वाक्य तयार करण्याची जी क्षमता आहे त्याचा विकास होत आहे. आणि याच्याने तुमचं वाचन तर सुधारणारच आहे, पण तुमची जी लिखाणाची पद्धत आहे त्याच्यामध्ये पण सुधारणा होणार आहे. तुमचा उच्चार पण व्यवस्थित होणार आहे आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स येणार की येस, आता मी पण छान वाचन कोर्स मध्ये सुधारणा करू शकते. माझ्या पण छान आता रिझल्ट येतोय. ठीक आहे. आता बघा, लघुवाक्य वाचनाचे महत्व आणि फायदे काय आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पालकांना ही रिक्वेस्ट आहे की त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचं वाचन हे शब्दापासून सुरू करा. वाक्य वाचा, त्यानंतर वाक्य वाचताना त्यांना ते वाक्य लिहायला लावा
आणि लिहून झाल्यानंतर त्यांना वाक्य तयार करायला पण सांगा. ठीक आहे. आता हे का महत्वाचं आहे हे समजून सांगणार आहे मी. लक्ष द्या ग. ओके. बघा का महत्वाचं आहे वाक्यांचं वाचन करणं आणि त्याचे फायदे काय आहेत. भाषा कौशल्याचा पाया मजबूत करते, शब्दांची योग्य वापराची समज वाढते, विचार व्यक्त करण्याची क्षमता विकसित करते आणि आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य वाढते. आता बघा एखादे जर शाळेमध्ये तुम्हाला भाषण करायचं असेल तर तुम्हाला जर हे वाक्य तयार करायला आले तर तुम्ही स्वतः तुमचं भाषण स्वतः तयार करू शकता आणि ते भाषण तुम्हाला तयार करता आलं की ते तुम्हाला व्यक्त पण होत आहे. ठीक आहे. यामुळे मुलांना काय फायदा होतो तर वाचनातील प्रवाहात सुधारणा होते, उच्चार अधिक स्पष्ट होतो, लेखन कौशल्यात पण सुधारणा होते आणि तुमची जी शालेय कामगिरी आहे ती पण चांगली होते. हा फायदा आहे लघु वाक्य वाचनाचा आणि ते वाक्य तयार करण्याचा आणि लिहिण्याचा. ठीक आहे. त्यामुळे पालकांनी ही रोज मुलांकडून 5 ते 10 वाक्य वाचून घ्या, मोठ्या आवाजामध्ये ते लिहून घ्या आणि वाक्य तयार करायला पण शिकवा मुलांना. त्यानंतर बघा आता आपण जेव्हा एखादं वाक्य वाचतो तेव्हा त्या वाचनाचा आनंद घ्या. ठीक आहे. आता मी खेळतो हे सगळ्यात आवडतं वाक्य सगळ्यांचं कारण खेळणं सगळ्यांनाच आवडतं. आता मी खेळतो याच्यामध्ये कर्ता कोणता आहे मी आहे, क्रियापद खेळतो म्हणजे हे काय आहे पूर्ण वाक्य आहे. या वाक्यामध्ये कर्ता पण आहे आणि क्रियापद पण आहे. जेव्हा वाक्यामध्ये क्रियापद येते तेव्हा ते वाक्य पूर्ण होते. ठीक आहे. आता मी गाणं गाते, कर्ता ती ह्या वाक्यामध्ये कर्ता आहे, गाते हे क्रियापद आहे म्हणून ती सुंदर गाणे गाते, ती मधुर गाते, ती धावत आहे. ओके. आता बघा एखादं वाक्य सांगते मी तुम्हाला. पूजा वही धर, पूजा वही धर. आता पूजा मला तूच सांगायचं या वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे, जो कर्ता कोणता आहे जो क्रिया करतो तो कर्ता असतो. कर्ता कोणता आहे वाक्यामध्ये पूजा. पूजा. व्हेरी गुड. पूजा हे काय आहे कर्ता आहे. व्हेरी गुड. मग मला सांग माया तू याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे क्रियापद धर. धर. व्हेरी गुड. धर हे क्रियापद आहे कारण या शब्दावरून तुम्हाला क्रिया दिसते ना आणि क्रिया कोण करते पूजा करते. पूजा हे काय करते वही धरण्याचं काम करते ना म्हणून धर हे काय आहे क्रियापद आहे आणि कर्ता हे काय आहे पूजा आहे. बरोबर. आता पुढचं वाक्य दिलेलं आहे बघा. तो धावत आहे, मीरा धावत आहे असं जर आपण घेतलं तर तो हे करता येईल. चालू क्रियापद धावत आहे हे क्रियापद आहे. उदाहरण तो वेगाने धावत आहे, तो मैदानात धावत आहे. जसं जसं तुम्ही अभ्यास करत जाल तसं तसं तुम्हाला हा व्याकरणाचा भाग पण हळूहळू समजणार आहे. आता बघा दैनंदिन क्रिया वाक्य तुम्हाला सगळ्यांना माहितीये की रोज तुमची आई जेवण करते, घरातील नित्यक्रम दर्शवणारे वाक्य. आई स्वयंपाक करते, जेवण तयार करते, त्यानंतर तुम्ही अभ्यास करता, वडील भाजीपाला आणतात. हे सगळ्या ज्या दैनंदिन क्रिया आहेत त्या नित्यक्रम दर्शवणारे जे वाक्य आहेत ते पण तुम्हाला लिहायचे. आता नित्यक्रम दर्शवणारे एखादं वाक्य मला पहिल्यांदा पूजा सांगेल आणि त्यानंतर माया सांगेल. नित्यक्रम दर्शवणारे एखादं वाक्य जो की रोज तुमच्या घरामध्ये ती क्रिया घडली जाते. सांगा बघा. इथं पूजा आहे, इथं माया आहे, त्या दोघी पण आहेत का मम्मी सोबत त्यांच्या. एखादं नित्यक्रम दर्शवणारं वाक्य सांगा. आई झाडून काढते. आई झाडून काढते. व्हेरी गुड. आईच काढते आणि तुम्ही काय करता. आई झाडून काढते हे नित्यक्रम दर्शवणारं एखादं वाक्य आहे. बर पूजा तू एखादं नित्यक्रम दर्शवणारं वाक्य सांग. आई आमचा अभ्यास घेते. आई अभ्यास घेते. ओके व्हेरी गुड. आमचा आपण घेते का अभ्यास. ओके. आई अभ्यास घेते. व्हेरी गुड. हे काय आहेत नित्यक्रम दर्शवणारे वाक्य आहेत. असेच नित्यक्रम दर्शवणारे वाक्य तुम्ही रोज तयार करायचे आहेत आणि आई वडिलांना दाखवा आणि मला हे होमवर्क करून पाठवायचं आहे. ठीक आहे. बाबा काय करतात तर कुटुंबातील भूमिका समजावणारे वाक्य, बाबाची कोणती कोणती कामं आहेत, बाबा काय काम करतात ते पण वाक्य तुम्हाला लिहायचे. याच्याने तुमचं जे माइंड आहे ते विचार करतं हळूहळू आणि त्याच्यामध्ये नक्कीच सुधारणा होणार आहे. तुमचं लिखाण वाढणार आहे आणि तुमचं वाचन पण याच्याने सुधारणार आहे. आजी असेल घरी तर आजी तुम्हाला कथा सांगते, प्रेमळ नातेसंबंध व्यक्त करणारे वाक्य, संध्याकाळच्या वेळची
गोडी, भाऊ अभ्यास करतो, शैक्षणिक क्रिया दर्शवणारे वाक्य, तुम्ही अभ्यास करता. ओके, बाबा कधी कधी पेपर वाचतात. हे सगळे शैक्षणिक वातावरण तुमच्या घरातलं दाखवतात. ठीक आहे, आता बघा इथं दिलेलं आहे तंत्र. काही वेळा बघा वाक्याच्या शेवटी स्वल्पविराम आला तर आपल्याला काय करायचंय, थांबायचंय. म्हणजे मी गावी गेले, तेथे यात्रा होती. यात्रा किंवा जत्रा हे वाक्य. आता हे वाक्य जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा कसं वाचता, मी गावी गेले तेथे यात्रा होती असं नाही. मी गावी गेले, तिथं पूर्ण विराम असेल तर तिथं थोडं तुम्हाला थांबायचंय. ओके, आणि मग पुढचा भाग वाचायचा. वाक्याच्या शेवटी स्वल्प विराम असेल तर तेथे थांबा, श्वास घ्या आणि मग पुढील भाग तुम्हाला तयार करायचे. प्रत्येक शब्दावर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे. यात्रा असेल, गाव असेल, मी असेल, हे जे कोणते शब्द आहेत त्या प्रत्येक शब्दावर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे. उच्चार स्पष्ट आणि ओघवता ठेवायचे. ओके, शब्दांना एकत्र जोडायचं आणि वाचन करायचे. बघा घाई करा, लक्षात ठेवा वाचनात घाई करू नका. समज आणि स्पष्टता महत्वाची आहे. वाचनामध्ये घाई करायची नाही. आता मी एक वाक्य लिहिते, ते वाक्य वाचायचे तुम्ही. श्यामराव, तर हे वाक्य लिहिले मी. कोण वाचेल हे वाक्य? वाचा. पूजा, वाक्य वाच. श्यामराव गावाला गेले. ओके, व्हेरी गुड. श्यामराव गावाला गेले हे वाक्य आपण आता इथं वाचन करून घेतलेलं आहे. व्हेरी गुड. आता तुमच्या लक्षात आले वाक्य कशी तयार करायची, कशी लिहायची आणि कशी वाचायची. तुमच्या आजूबाजूला जे काही दिसतंय त्याच्यावरून वाक्य तयार करायचे. ते वाक्य तयार केल्यानंतर ते वहीवरती लिहायचे आणि लिहिता लिहिता तुम्ही वाचन करणार असाल. किती मजेशीर आहे ना. तुम्हाला वाचन कोर्स हा अजिबात अवघड वाटणार नाही. अशा पद्धतीने आपण शिकवणार आहोत. त्यामुळेच पालकांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही पण अशा पद्धतीने मुलांचा अभ्यास करून घ्या, जेणेकरून त्यांना वाचन हे अजिबात अवघड वाटणार नाही. आणि तुम्हाला जमत नसेल तर आमच्या RS एज्युकेशनच्या वाचन कोर्सला तुम्ही ऍडमिशन आपल्या मुलाचं करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये पण मुलांच्या अशा पद्धतीची प्रॅक्टिस आम्ही घेतो. पहिला टप्पा बघा काय आहे, सुरुवातीला हळू वाचायचे. ओके, शब्द एक एक समजून घ्यायचे, अक्षर आणि शब्दांची ओळख करून घ्यायची. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचे, सरळ वाचायचे, आत्मविश्वासाने वाचायचे आणि नंतर वाक्य तयार करायला शिकायचे. तिसरा टप्पा वाचन करा, अभिव्यक्ती आणि योग्य आरोह अवरोह यांचा समावेश तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं काही टिप्स दिलेल्या आहेत पालकांसाठी. शब्द ओळखायचे आहेत, प्रत्येक शब्दाकडे लक्षपूर्वक पाहायचे, अक्षरांची रचना करायची आणि उच्चार करायचा आहे त्याचा. ठीक आहे, एखादा उच्चार बघा आपल्याला अवघड जातो. उदाहरणार्थ हा शब्द आहे स्पीकर. हे बऱ्याचदा तुम्हाला उच्चार करताना अवघड जातो. त्याच्यामुळे काय करायचं, स्वतःचा उच्चार तुम्ही स्वतः ऐका. स्पीकर, मी बरोबर वाचतोय का चुकीचं वाचतोय. आणि जर तुम्हाला उच्चार ऐकला तुम्ही तर त्याच्यामध्ये सुधारणा करा. ठीक आहे, त्याचा अर्थ समजून घ्या आणि हळू अर्थ समजून घ्यायचा आहे आणि त्याची रोज 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 प्रॅक्टिस करायची आहे. हळू वाचनाने काय होतो, पाया मजबूत होतो. ठीक आहे, त्यानंतर पुढे जाणार आहोत आपण. बघा दुसरे आणि तिसरे वाचन दिलेले आहे इथं. सरळ वाचन म्हणजे आता वेग, नंतर आपण जेव्हा एवढं सगळं करू तेव्हा तुम्हाला काय करायचंय, थोडा वेग वाढवायचा पण नियंत्रण ठेवायचं आहे. ओके, तिथं थोडं थोडं तुम्ही जे थांबताय स्वल्प विरामानंतर जे जास्त वेळ थांबताय ते थोडं कमी वाचा. शब्द जोडून जोडून वाचा आणि आत्मविश्वासाने पुढे जा. ओके, नैसर्गिक आणि आरामदायक वाचन तुम्हाला करायचे. भावाभिव्यक्ती जोडायचे, योग्य विराम द्यायचे आणि संवादासारखे तुम्हाला वाचायचं. म्हणजे जसं की आपण त्या पुस्तकासोबत संवादच करतोय असं तुम्हाला वाचन करायचं आहे. सरावाने प्रत्येक वाचन अधिक सुलभ, आनंददायी होतं. आणि धीर धरा, सतत प्रयत्न करा, सतत वाक्य तयार करा, शब्द तयार करा, जोड शब्द ओळखा आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. आणि पालकांनीही मुलांची पूर्ण अक्षरापासून
शब्दापासून वाक्यापर्यंत त्यांना न्या. तिथून पुढं जवळपास 80% काम हे पालकांचं होतं, मुलंच पुढे पुढे वाचायला लागतात. ठीक आहे. त्यामुळे आतापर्यंत आपले 6 ते 7 व्हिडिओज युट्यूब वरती पब्लिश झालेले आहेत. ते पूर्ण स्टेप बाय स्टेप बघा. तशा पद्धतीने मुलांची प्रॅक्टिस करून घ्या आणि आपल्या RS एज्युकेशनच्या वाचन कोर्सला ऍडमिशन पण घ्या. स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. काही आणखी शंका तुमच्या डोक्यामध्ये असतील तर त्या कॉल करून क्लिअर करा. भेटू अशाच एका नवीन कन्सेप्ट सोबत पुढील व्हिडिओमध्ये. आणखी मजेशीर काहीतरी तुम्हाला शिकायला मिळणार आहे. तोपर्यंत मस्त राहा, अभ्यास करा आणि सराव करा. धन्यवाद.